तर दुसरीकडे विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम आहे। त्या ठिकाणी तापमान 46 अंशांवर गेले। त्यामुळे विदर्भाला आजही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यामध्ये ब्रह्मपुरीत सर्वाधिक 46.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। शिवाय वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना आज रेड अलर्ट असेल। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल? विदर्भाला सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तापमान अजून सुद्धा या ठिकाणी वाढतच असल्याचं दिसतंय। परिसरात सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय। नक्कीच परिसरात शुकशुकाट आहे, तापमान मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि विदर्भातले जवळपास सर्व जिल्हे जे आहेत ते 44 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे। म्हणजे कालचं ब्रह्मपुरीचं तापमान देशातलं सर्वाधिक तापमान होतं, 46.6च्या पुढे तापमान होतं। विदर्भातले इतर जिल्हेही तापत आहे। आजही उष्णतेचा रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। बहुतांश जिल्ह्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नागपूरचा विचार केला तर गेल्या 24 तासामध्ये 10 जणांचे मृतदेह जे आहे ते आढळून आलेले आहे आणि अशी शक्यता वर्तवली जाते, भीती वर्तवली जाते आहे की उष्माघातामुळे या 10 जणांचे मृत्यू झाले, त्यामध्ये काही बेवारस आहे, भिक्षुकरू आहे। त्यामुळे एकूणच संपूर्ण यंत्रणा जी आहे ती अलर्टवर आहे आणि दुपारच्या वेळेस अक्षरशः रस्ते विदर्भातले ओस पडलेले असतात, कारण की तापमानानं धोक्याची पातळी जी आहे ती पूर्णतः ओलांडलेली आहे। गजाननजी, एकूणच काळजी घेणं गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।